चला तर मग नमस्कार, राधे राधे सर्वांना। आज आपण बनवणार आहोत मस्त असं कच्च्या कैरीचं आंबट गोड तिखट चटपटीत असं लोणचं। आता याला तुम्ही लोणचं म्हणा किंवा गोड आंबा म्हणा, आमच्या इथे तर याला गोड लोणचंच म्हटलं जातं। तर बघू शकता तुम्ही अगदी जॅमसारखं हे तयार होतं। तुम्ही हे ब्रेडला लावून खाऊ शकता, पराठ्याला लावून खाऊ शकता किंवा चपातीला पण लावून खाऊ शकता। आणि बघू शकता मस्त असं अजिबात पातळ पण हे नाही आहे। वर्ष ते 2 वर्ष एकदम चांगलं राहतं, अजिबात खराब होत नाही किंवा याची चवही बदलत नाही। चला तर मग मी दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते। इथे मी 2 किलो कच्चे आंबे घेतलेले आहेत। सर्व आंबे व्यवस्थित धुवून घ्यायचे, शक्यतोवर डागलेले किंवा पिकलेले नसावेत। आता हे धुवून घ्यायचे आणि धुवून झाले की स्वच्छ कपड्याने याला एकदम कोरडं करून घ्यायचं, म्हणजे पुसून घ्यायचं। अशा पद्धतीने सर्व आंबे आपण पुसून घेणार आहोत। तर याऐवजी तुम्ही ज्या गावरान आंबट कैरी असती ती पण वापरू शकता। तर हे थोडे आंबट कमी असतात, गोड लोणचं बनवायचं आहे त्यामुळे मी हेच वापरून घेतलेले आहेत, म्हणजे गोड पण याला कमी लागतो। आता धुवून घेतले, पुसून घेतले। आता याची आपण साल काढून घेऊयात। सर्व जे आंबे आहेत याची व्यवस्थित साल काढून घ्यायची आहे। चाकूने किंवा शिलरने आपण याची सर्व साल काढून घेणार आहोत। साल काढून घेतली, आता हे चिरून घेणार आहोत। आता हे खिसणीने खिसून घेतले तरी पण चालतात आणि चिरून घेतले तरी पण चालतात। फोडी हव्या तशा तुम्हाला करून घेऊ शकता। मस्त असे चिरून घ्यायचे आहेत व्यवस्थित। बघू शकता तुम्ही अगदी मस्त अशा ह्या फोडी तयार झालेल्या आहेत। आता चिरून घेतलेले आंबे सर्व एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात। मस्त अशा ह्या फोडी तयार झालेल्या आहेत, एकसारख्या आहेत, एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता ह्या ज्या सर्व फोडी आहेत ह्या आपण वाफलवून घेणार आहोत। पाणी न घालता आपल्याला या शिजवून घ्यायच्या आहेत। बघू शकता तुम्ही 2 किलो ज्या कैऱ्या होत्या त्याच्या भरपूर अशा फोडी तयार झालेल्या आहेत। कैरी म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं, असं वाटतं यामध्ये आत्ताच मीठ मिरची लावावी आणि खायला सुरुवात करावी। असो तर आपल्याला लोणचं बनवायचं आहे। मग एक कुकरचे 2 डबे घेतलेले आहेत आणि 2ही डब्यामध्ये सर्व फोडी काढून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित अशा या फोडी यामध्ये मी घालून घेतलेल्या आहेत। आपल्याला यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे, फक्त कुकरमध्ये काय करायचं, एक अर्धा ग्लासभर पाणी घालायचं आणि स्टँड ठेवायचं। स्टँडच्या खालीच पाणी राहिलं पाहिजे, डब्याला पाणी लागता कामा नये। त्यामुळे अर्धाच ग्लास पाणी घालून घेतलं। 2ही डबे कुकरमध्ये ठेवून घेतले, जसे आपण वरण भाताला ठेवतो तसे, आणि झाकण लावून याच्या 2 शिट्ट्या करून घेऊयात। तोपर्यंत गूळ बघूयात। इथे मी 2 किलो कैऱ्यासाठी 2 किलो एवढा गूळ घेतलेला आहे। तुम्ही जर आंबट कैरी घेतली गावरान तर त्यासाठी 2 किलोला कमीत कमी तुम्ही 2.5 किलो तरी गूळ वापरा। 1 किलोच्या अंदाजाने मी इथे 1 किलो गूळ घेतलेला आहे, समप्रमाणात त्याचप्रमाणे घेणार आहोत। व्यवस्थित गूळ सर्व खिसून घेतलेला आहे। तुम्ही खिसणीने पण खिसून घेऊ शकता किंवा ठेचून घेऊ शकता। आता फोडी पण मस्त शिजलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही मस्त मऊ झालेल्या आहेत या। आपण ह्या कुकरमधून काढून घेऊयात। तुम्ही जर खिसून घेतला तर याला फक्त एकच शिट्टी करून घ्यायची, कारण फोडीला शिजायला जास्त वेळ लागतो। डबे काढून घेतले, कुकरमधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये खिसून घेतलेला गूळ आपण घालून घेऊयात। त्याचबरोबर शिजवून घेतलेल्या म्हणजेच वाफलून घेतलेल्या फोडी पण आपण यामध्ये घालून घेऊयात। चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता फोडी गरम आहेत त्यामुळे लगेच याला पाणी सुटायला लागलेलं आहे आणि गूळ पण एकदम बारीक मी चिरून घेतला होता चाकूने। त्यामध्ये जास्त मोठाल्या ज्या गोळे वगैरे असतात कडक भाग तो नव्हता, बारीक असा चिरून घेतला, त्यामुळे लगेच पाणी सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा लाल मिरची पावडर घालून घेऊया। 1 चमचाभर इथे मी चाट मसाला वापरलेला आहे। अर्धा चमचा इथे काळं मीठ वापरलेलं आहे। अर्धा चमचा जिरे पावडर वापरलेली आहे। जिरे मी घरीच भाजून मिक्सरमधून काढून घेतले आणि अर्धा चमचा ओवा मस्त हाताने रगडून क्रश करून घालून घ्यायचा आहे। तर चाट मसाल्यामुळे काय होतं, एकदम चटपटीतपणा येतो या लोणच्याला आणि चवही मस्त लागते। तर बघू शकता मस्त असं मिक्स करून आता हे आपण एक 15 ते 20 मिनिटं शिजवून घेणार आहोत। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन चटपटीत व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा।
तर याला आपल्याला एक 15 ते 20 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. हलकासा यामध्ये चिकटपणा यायला लागला की गॅस बंद करून ठेवायचा आहे. जास्त घट्ट होऊ द्यायचं नाही आहे. गॅस बंद करून जेव्हा हा थंड होतं तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त असं हे तयार होतं लोणचं. अजिबात जास्त पातळही होत नाही आणि घट्टही होत नाही. आता भरून ठेवण्यासाठी शक्यतोवर तुम्ही इथे काचेचीच भरणी वापरून घ्या. थंड करून घेतला की मस्त काचेच्या भरणीमध्ये भरून घेऊयात. हे लोणचं एकदम जॅमसारखं लागतं. याचा सुगंधही खूप छान येतो. यामध्ये तुम्ही वेलची पावडर पण वापरू शकता. तर बघू शकता अगदी मस्त जॅमसारखं हे तयार झालेलं आहे. एकदम चवदार पण खूप लागतं आणि सर्वांना नक्की आवडेल. नक्की एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. नमस्कार.